नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत चविष्ट असं भडंग नाश्त्यासाठी. त्यासाठी लागणारे साहित्य: एक बाउल मोठा चुरमुरे घेतलेले, अर्धी वाटी शेंगदाणे, लसणाच्या 4-5 पाकळ्या, हळद, मोहरी, मीठ चवीनुसार. मीठ थोडंच घालायचं कारण चुरमुऱ्यांना ऑलरेडी मीठ असते. मिरच्या 3 घेतलेल्या आहेत, कढीपत्त्याची 10 ते 12 पाने. सर्वात अगोदर आपण तेल एका कढईमध्ये तापत ठेवलेले, त्याच्यामध्ये शेंगदाणे आपले चांगले भाजून घेणार आहे. शेंगदाण्यांना लालसर रंग आला की आपण काढून घ्यायचे. तेल कमी करून घ्यायचे, अगदी थोडं तेल घालायचं. त्याच्यामध्ये आपण मोहरी घालणार आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची. वरून कढीपत्ता, कढीपत्त्याची पाने चांगली कडक झाली पाहिजेत. लसूण घालायचं, मिरची, मीठ घालायचं आणि हळद. वरून आपले चुरमुरे आपण त्याच्यामध्ये घालणार आहे. चुरमुरे व्यवस्थित हलवून घ्यायचे. वरून शेंगदाणे घालायचे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे. थोडे चांगले खुसखुशीत होऊ द्यायचे. तर तयार आहेत आपले कुरकुरीत असे चुरमुऱ्याचे भडंग. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.